संपातून माघार घेण्यावरून मतभेद. अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संपातून माघार, तर शिक्षकेतर कर्मचारी आज निर्णय घेणार. धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हाहाकार. पावसासह झालेल्या गारपिटीने 5000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. गहू हरभरा पिकांना फटका. अक्कलकोटमध्ये अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी. 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसाने नागपुरात 7000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. गहू हरभऱ्यासह फळबागांना फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत. नागपूरच्या कळंबा बाजारात सोयाबीनचे दर 5000 घसरले. दरात घट झाल्यानं शेतकरी अडचणीत. गोंदियात अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचं मोठं नुकसान. विटा मातीमोल झाल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ. चंद्रकांत खैरे धाराशिव दौऱ्यावर. तुळजाभवानीचं दर्शन घेणार, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणातील अनिल जयसिंघानीसह अनिक्षा जयसिंघानीला अटक. आज कोर्टात करणार हजर. गुढीपाडव्याला कार विक्रीत 50%, तर दुचाकी विक्रीत 28%ची घट. मेट्रो मार्गाचा परिणाम झाल्याची वर्तवली जाते शक्यता. मुंबईतील मेट्रो 2A आणि 7 या नवीन मेट्रो मार्गावर प्रवासी संख्या लाखाच्या वर. प्रवाशांनी दिली मेट्रो प्रवासाला पसंती. बुलेट मार्गावर ठाणे स्थानकाचा आराखडा तयार. विरार अलिबाग मार्गाला जोडणार. देशभरातील विमान प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ. 15%हून अधिक प्रवासी मुंबईतले. राज्यात गोवरचा धोका कायम. नागपुरात तरुणाला गोवरची लागण झाल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. गोंदियात तरुणाच्या हत्येनं खळबळ. हिवरागाव शिवारात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवैध धंद्यांचं पेव. कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते पोहोचले पोलीस स्टेशनवर. गुढीपाडव्याच्या निमित्तानं गिरगावमधील तरुणाई सज्ज. ढोल ताशांच्या गजरात निघणार भव्य रॅली. मनीष सिसोदियांच्या जामिनावर आज सुनावणी. जामीन मिळणार की नाही याकडे लक्ष. लंडनच्या भारतीय दूतावासात खलिस्तानच्या समर्थकांकडून विध्वंस, तर स्कॉटलँड यार्ड पोलिसांकडून एकाला अटक.